महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचा 26 जुलै हा वाढदिवस आहे. या त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं यूट्यूब चॅनल जनप्रबोधनच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये देखील सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्यांच्या हातामधून प्रचंड जनसेवा घडो आणि त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त हो, या पद्धतीची मनोकामना व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय नेत्यांची नावं अग्रक्रमानं घेतली जातात, त्या दिग्गज नेत्यांमध्ये पंकजाताईंचं नाव देखील प्राधान्यानं घेतलं जातं. गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा फार मोठा राजकीय वारसा त्यांना लाभला तर आहेच आहे, पण त्याच बरोबरीनं स्वतः देखील लोकांची केलेली जनसेवा आणि या राजकारणामध्ये टिकण्यासाठी त्यांनी केलेला जो संघर्ष आहे, तो संघर्ष आजच्या या त्यांच्या मजबूत स्थानाचं मूळ आहे असं मला वाटतं. म्हणून पंकजाताई यांचं जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व कसं घडत गेलं यावर थोडासा विचार करावा लागतो. 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकानं त्या विधानसभेमध्ये विजयी झाल्या आणि याच ठिकाणाहून त्यांनी स्वतःच्या समाजसेवेला, सामाजिक कार्याला प्रत्यक्ष सुरुवात केली. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राजकीय डावपेच देखील या 5 वर्षामध्ये त्यांनी शिकून घेतले. याच 5 वर्षामध्ये संघटनेमध्ये देखील एक मोठं काम करण्याची त्यांना संधी मिळाली. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि ही निवड झाल्यानंतर आपल्या वडिलांप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पायाखाली घातला. आजची जी पंकजाताईंची टीम आहे, ती टीम त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो जनसंपर्क केला, त्या जनसंपर्कामधून देखील मोठ्या प्रमाणावर उभी राहिलेली आहे. आणि म्हणून राजकारण आणि संघटना या दोन्ही गोष्टी त्यांनी सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये शिकून घेतल्या. 2014 साली त्यांची दुसरी टर्म होणार होती, परंतु दुर्दैवानं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे सर्वांना सोडून गेले. त्यांच्या असंख्य चाहत्यावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. पंकजाताई असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांचे नातेवाईक असतील, या सगळ्यांवर देखील मोठं दुःख कोसळलं आणि त्यांच्या कुटुंबासह मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांना देखील धीर देण्याची जबाबदारी पंकजाताईंवर आली होती. आणि अशा कठीण काळामध्ये त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये स्वतःला या दुःखातून सावरलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून मुंडे साहेबांच्या चाहत्यांना धीर देण्याचं काम केलं. 2014ची निवडणूक आली होती विधानसभेची आणि त्या निवडणुकीमध्ये त्या सहभागी झाल्या. त्यांनी एक मोठी यात्रा काढली, जनयात्रा काढली आणि त्या यात्रेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जुळला गेला की त्याचा परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची सत्ता 2014मध्ये आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पंकजाताईंना पण मोठ्या मंत्रिपदांची जबाबदारी मिळाली. ग्रामविकास मंत्रीपद असेल
जलसंधारणही त्यावेळी त्यांच्याकडेच काही दिवस होतं. महिला बालकल्याण देखील त्यांना मिळालं. अशा पद्धतीनं मोठ्या मंत्रिपदांची जबाबदारी त्यांना मिळाली आणि पुढे 5 वर्ष काम करत असताना त्यांनी अगदी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमपणे ह्या जबाबदाऱ्या पेलल्या आणि जनसेवा केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो की जलयुक्त शिवार असो की शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या असोत, पंकजाताईंनी अशी कामं केलेली आहेत की जी इतिहासामध्ये त्यांच्या मंत्रिपदाची आठवण व्हावी अशा पद्धतीनंच ती कामं त्यांनी केलेली आहेत. म्हणून 2014 ते 2019 हा पंकजाताई मुंडे यांच्यासाठी सुवर्ण काळ होता. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांना मानणाऱ्यांसाठी सुद्धा सुवर्ण काळच होता असं आपल्याला म्हणता येईल. परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यावेळी युतीची सत्ता देखील राहिली नाही. मग विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंकजाताईंनी मोठ्या प्रमाणावर संघर्षामध्ये सहभाग घेतला. कोरोना काळची परिस्थिती देखील त्याच वेळेमध्ये निर्माण झाली. त्यावेळी पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी स्वतः देखील लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली. पुढे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी ताईंना मंत्रिपद मिळेल अशी महाराष्ट्राची इच्छा होती, परंतु तसं झालं नाही आणि कार्यकर्त्यांना हतबल व्हावं लागलं, नाराज व्हावं लागलं. त्या 2-2.5 वर्षामध्ये पंकजाताईंनी मौन ठेवलं. मोठ्या प्रमाणात त्यांना त्यावेळी पण टार्गेट केलं गेलं. खरं म्हणजे पंकजाताईंना टार्गेट करणं हे 2014 ज्या वेळी त्या मंत्रिपदावर बसल्या आणि त्यांची लोकप्रियता वाढत होती असं दिसलं, त्यावेळेसपासूनच त्यांना टार्गेट करणं सुरू होतं. मीडियाची ट्रायल असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या नावानं रूमर्स पसरविणं असेल, अशा पद्धतीनं त्यांच्या मंत्रिपदामध्ये देखील म्हणजे त्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर चुकीच्या गोष्टी त्यांच्या संदर्भात केल्या गेल्या. परंतु 2019च्या नंतर मात्र या गोष्टींना प्रचंड वेग आला आणि अक्षरशः पंकजाताईंना फार वाईट दिवस राजकारणामध्ये बघावे लागले. ते हे 2019 ते 2024चे होते. परंतु जशीच 2024ची निवडणूक लागली तशी पंकजाताईंची आठवण निश्चितच झाली. कारण पंकजाताईंना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेला आहे. सुरुवातीला भगवानगडाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसींना तिथे एकत्रित करत होते. त्याच्यानंतर काही दिवस पंकजाताईंनी देखील तिथे जाऊन ओबीसींना आणि मुंडे साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढे भक्तिगडावर देखील त्याच पद्धतीनं पंकजाताईंनी मोठ्या प्रमाणावर लोकांबरोबर आपली कमिटमेंट जी आहे लोक जमवणं चालू ठेवलं आणि याचाच परिणाम म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये देखील पार्टीनं त्यांना एक नेता म्हणून, प्रचाराचं ब्रँड नेता म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि त्यांची फार मोठी मदत 2024च्या निवडणुकीमध्ये देखील झाली. दरम्यानच्या काळामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका लढवण्याची सूचना भारतीय जनता पक्षाने त्यांना केली. स्वतःच्या बहिणीच्या जागेवर निवडणूक ही त्यांनी जड अंतःकरणानं लढली खरी आणि प्रचंड ताकदीनं देखील लढली, परंतु अतिशय कमी फरकानं त्यांना पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं, त्यावेळी सामाजिक वातावरण फार दूषित होतं आणि त्याचा परिणाम मतांवर निश्चितपणे झाला आणि अगदी थोडक्यामध्ये बीड जिल्ह्याला जी मिळाली होती संधी, मुंडे साहेबाच्या नंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर जी संधी आली होती ती संधी बीड जिल्ह्याची या निमित्तानं हुकली.
पुढे विधान परिषदेवर भारतीय जनता पक्षाने पंकजाताईंना संधी दिली आणि त्यानंतर आता त्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अतिशय शांतपणे आणि व्यवस्थितपणे आपलं काम सुरू ठेवून आहे. कार्यकर्त्यांसाठी मात्र पंकजाताईच्या या त्यांच्या राजकीय यशावर कार्यकर्ते मात्र निश्चितपणे समाधानी नाही आहेत. कारण मुंडे साहेबांना मानणारा जो मोठा राजकीय वर्ग आहे त्या वर्गाचं समाधान त्यांच्या या मंत्रिपदातून होऊ शकत नाही. त्यांना कमी न्याय दिल्याची भावना मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चित आहे. परंतु तरी देखील या गेल्या 2 वर्षामध्ये पंकजाताईंनी परिस्थिती अतिशय संयमानं हाताळलेली आहे. राजकारणामध्ये कोणाचे दिवस कधी येतील आणि कोण कधी एक्झिट करेल हे काहीही सांगता येत नाही. हे तत्व कदाचित पंकजाताईंना निश्चितपणे उमगलेलं असावं आणि म्हणून कधीकधी मधून पंकजाताईंना यापेक्षा मोठी राजकीय संधी मिळण्याची चर्चा होते. परंतु पंकजाताई मात्र त्यावेळी म्हणजे त्या विषयामध्ये अतिशय सावधानपूर्वक आपली प्रतिक्रिया देत असतात. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये पंकजाताई यांनी प्रामाणिकपणे ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रियांनाच टार्गेट करण्यात येत होतं. मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या म्हणण्याचं विपर्यास करणं आणि वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर मांडणं अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी देखील त्यांच्याबरोबर करण्यात येत होत्या. परंतु मागच्या 2 वर्षामध्ये पंकजाताईंनी अतिशय शांतपणे आणि संयमानं हे मंत्रिपद सांभाळलेलं आहे. या मंत्रिपदावर देखील म्हणजे हे मंत्रिपद तसं कमी महत्त्वाचं मानलं जातं, परंतु तरी देखील या मंत्रिपदाला हे मिनिस्ट्री असते हे महाराष्ट्राला दाखवून देण्याचं काम पंकजाताईंनी केलेलं आहे. पर्यावरणाचं जे खातं आहे त्याच्या मध्ये तर पंकजाताईंनी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. अशा पद्धतीनं पंकजाताईंनी आपली राजकीय कारकीर्द सुरू ठेवलेली आहे. तसं महाराष्ट्रामध्ये त्यांना कार्यकर्त्यांचा फार मोठा गराडा आहे, फार मोठा व्याप आहे. परंतु या कार्यकर्त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या अशा अपेक्षा त्यांना पूर्ण करता येणं शक्य नसतं. तरी देखील जेवढा वेळ देता येणं शक्य आहे, जेवढी कामं करता येणं शक्य आहेत, अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न पंकजाताई नेहमीच करत असतात. खरं म्हणजे बीड जिल्ह्याला पंकजाताईंच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा गरज भासू लागलेली आहे. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार झाल्या खऱ्या, परंतु त्यांना बीड जिल्ह्याची फारशी काही ओळख आहे अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि त्या नवीन असल्यामुळं बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर गती येईल अशा प्रकारची देखील परिस्थिती नाही. परंतु राजकीय पेचामध्ये त्या पालकमंत्री बीडच्या झालेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या जनतेला अपेक्षा निश्चितच आहेत. परंतु यावेळी पंकजाताई पालकमंत्री असण्याची बीड जिल्ह्याला म्हणजे त्यावेळी जे पालकमंत्रीपद पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली म्हणजे पंकजाताईंनी पालकमंत्रीपदाची जी जबाबदारी समर्थपणे सांभाळली त्याची आठवण बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना पावलोपावली होत आहे. आणि म्हणून जिल्ह्याची अपेक्षा आहे की पंकजाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री व्हावं. त्यांना भारतीय जनता पक्षाने संधी देईल अशा पद्धतीची अपेक्षा कार्यकर्ते करून आहेत. बघूयात पुढे हा प्रवास कुठे येऊन थांबतो. तूर्त पंकजाताईंना त्यांच्या भविष्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांची म्हणजे कारकीर्द जी आहे ही कारकीर्द निश्चितपणे यशस्वीच अशी राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा पुन्हा एकदा व्यक्त करतो. धन्यवाद.